आळंदी परिसरात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका शांत वस्तीत रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं याचा उलगडा सकाळी झाला आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. एका घरात 70 वर्षीय वृद्ध महिला आणि अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीचे निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या घरातून एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे हा खून नेमकं कोणत्या कारणातून झाला, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे. ही घटना आळंदीजवळील केळगाव परिसरातील ठाकरवाडी येथे घडली. धनश्री केदारी वय 6 वर्ष आणि मंगल शिंदे वय 70 वर्ष अशी या दुर्दैवी घटनेतील मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. धनश्री ही लहान मुलगी तिच्या आजीसोबत राहत होती. धनश्रीची आजी संगीता केदारी या खाजगी रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. त्यांचा मुलगा आणि सून वेगळे राहत असल्यामुळे धनश्री लहानपणापासूनच आजीसोबतच वाढत होती. त्यांच्या शेजारी मंगल शिंदे या एकट्याच राहत होत्या. त्यामुळे घराजवळच असल्याने त्या अनेकदा धनश्रीची काळजी घेत असत. घटनेच्या आदल्या रात्री म्हणजे बुधवारी संगीता या नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी कामावर गेल्या होत्या. कामावर जाताना त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे यांना धनश्री सोबत झोपण्यास सांगितलं होतं. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. मात्र रात्रीच्या अंधारात काहीतरी भयंकर घडले. गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास संगीता या कामावरून घरी परतल्या. त्या सर्वात आधी मंगल शिंदे यांच्या घरी गेल्या. मात्र घराला बाहेरून कुलूप दिसले. त्यामुळे त्या परत आपल्या घरी आल्या. त्यांनी घराचा दरवाजा ढकलला आणि आतल्या दृश्य पाहून त्यांना जबर धक्का बसला. घरात मंगल शिंदे आणि लहानगी धनश्री या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. हे दृश्य पाहून त्यांनी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिक जमा झाले. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. आळंदी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात समोर आलं की अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी घरात घुसून धारदार हत्याराने दोघींवर वार केले होते. विशेष म्हणजे घरातील कोणतीही वस्तू किंवा काही चोरीला गेलेलं नाही. त्यामुळे हा खून चोरीसाठी झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाला आणि श्वसन पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. पुरावे गोळा करण्यासाठी या दुहेरी खुनामागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी विविध शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. तपासादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. मृत धनश्रीच्या आजीच्या दुसऱ्या पतीवर संशय व्यक्त करण्यात येतो आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एवढ्या लहान मुलीच्या इतक्या क्रूर पद्धतीनं खून झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही, तर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षित मानले जाणाऱ्या घरात घुसून असा दुहेरी खून होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आरोपी नेमका कोण, खुनामागचं कारण काय याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे आणि पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणातील पुढील अपडेट समोर येतात चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. पण सध्या या घटनेने संपूर्ण आळंदी परिसर हादरून गेला आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.